आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ए बुन्या वराडने बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, मी कवणाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडने, कवळते वरमाये कवण तो वरबाप, कवण तो नवरा कवण तो मंडप, वराड नव्हे स्वप्न गे माये, बाप रुखमा देवी वराचे वेगी धरावे पाय, मी कवनाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडने. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हे उन्या वराडनी बैसलिया टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. कारण माऊलीने या अभंगामधून लग्नाचं उदाहरण देऊन अध्यात्माचं गूढ किंवा आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी, स्वतःची ओळख कशी करून घ्यावी हे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. आता लग्न म्हटलं, लग्न सोहळा, कारण शास्त्राने 16 संस्कारापैकी हा एक सोहळा सांगितलेला आहे. हा एक संस्कार धर्मशास्त्रानं सांगितलेला आहे. म्हणून आपल्या देशामध्ये लग्न सोहळा प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये तो पार पाडला जातो. म्हणून हा अत्यंत पवित्र सोहळा आहे, अत्यंत चांगला सोहळा आहे. म्हणून शास्त्राने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तिसरा पुरुषार्थ म्हणजे काम. काम म्हणजे लग्न करणे, सुंदर असा संसार करणे, आणि शेवटचा पुरुषार्थ म्हणजे तो मोक्ष, म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती करून घेणे. हीच नाडी माऊलींनी या अभंगामधून पकडलेली आहे आपली, आणि ह्या नाडीला उदाहरण देऊन माऊलींनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लग्न म्हटलं की लग्नासाठी वराड, वराडणी, नवरा, नवरी, वरमाय, वरबाप आणि मंडप अशा 7 गोष्टी लागतात. ह्या 7 गोष्टीचं उदाहरण देऊन माऊलींनी स्वतःच्या स्वरूपाची कशी ओळख करून घ्यावी आणि त्या भगवंताची कशी ओळख करून घ्यावी हेच समजावून सांगितलेलं आहे. जुन्या काळामध्ये आपण लग्नाला, आम्ही आमच्या लहानपणी जात होतो, बैलगाड्यामधून लग्नाला जात होतो. एवढा त्या बैलगाड्याला, कारण तट्टे लावायचे, मग त्या बैलगाड्याच्या चढावडी लागायच्या. मग तुझी गाडी पुढे का माझी गाडी, माझे बैल चांगले का तुझे बैल, हा जो अहंकार आहे प्रत्येक मनुष्याला, माझे बैल चांगले, माझी गाडी चांगली, ही जुन्या काळामध्ये होतं. त्याच्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर आलं, ट्रक आली, त्याच्यानंतर ST आली, पुन्हा म्हणजे पुन्हा ट्रॅव्हल्स आली. आता तर काय ACच्या गाड्या निघालेल्या आहेत. म्हणून हे वराड आणि वराडणी त्यांच्या जीवनामध्ये लग्नाला जात असताना असे तैट कपडे घालतात. कारण त्यांची बोलण्याची भाषा, वागण्याची भाषा, वागणं बदलतं, बोलणं बदलतं. कारण 2 माणसाची जागा एक मनुष्य घेतो, मला एवढी जागा लागतेच. इरी त्याच्या जीवनामध्ये मोटरसायकल बसायला मिळत नसेल, पण ACच्या गाडीमध्ये बसला असताना ॲडजस्ट करीत नाही, मला लागते एवढी जागा असं म्हणतो ना, तो उतरलो खाली त्या मालकाला. कारण त्या ज्याचं लग्न आहे तो म्हणतो बा बसा बसा बसा. आणि बाया तर विचारूनच नका त्यांच्या जीवनामध्ये. कारण 9व्या साड्या कुणाच्या तर घालायच्या, त्यांच्या का साड्या, हिचा दागिना तिचा दागिना मागून आणून अंगावर घालायचं. स्वतःच्याच देहावर एवढं महत्त्व असतं. बार वेळेस स्त्री आणि पुरुष त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्याच देहाकडे बघत असतात, स्वतःच्याच देहाला नटतात, स्वतःच्याच कपड्याला त्यांच्या जीवनामध्ये नटत राहतात. त्यांना वराड आणि वराडणीला, कारण त्यांच्या जीवनामध्ये कोण नवरा आहे, कोणाच्या लग्नाला आलो, का लग्नाला आलो, कशाचंच भान त्यांच्या जीवनामध्ये त्यांना राहिलेलं नसतं. हेच नाडी माऊलींनी पकडलेली आहे. माऊली सांगतात, हे जे वराड आणि वराडणी म्हणजे कोण, वराड आणि वराडणी म्हणजे कोण, हे मंडप कोण, नवरा नवरी, हे सगळं माऊलीने रूपक केलेलं आहे. म्हणून जे हे वराड आणि वराडणी जी आहेत, कारण बुद्धी तादात्म्य असलेली, कारण चिदाभास रूपी जीवदशा, हेच वराडणी आणि वराड आहेत.
आता चिदाभास रूपी जीवदशा म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो. चित्त म्हणजे शुद्ध चैतन्य आत्मा. आता शुद्ध चैतन्य आत्मा आहे त्याला भास. आता भास कशाचा होतो? जसं प्रतिबिंब, कारण सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. मग तो प्रत्यक्ष सूर्य आहे का? अजिबात तो सूर्य नाही, त्याचं प्रतिबिंब आहे. पण खरा सूर्य तो आकाशामध्येच आहे. म्हणून तसं या शरीरामध्ये मन आणि बुद्धीवर पडणाऱ्या आत्म्याच्या प्रतिबिंबालाच चिदाभास असं म्हणतात. चिदाभास जीवात्मा असं म्हणतात. कारण अद्वैत वेदांतानुसार मूळ आत्मा हा शुद्ध निर्गुण निराकार आहे. परंतु अज्ञानामुळे मायेमुळे जेव्हा त्याचे प्रतिबिंब अंतःकरणात पडते तेव्हा आपल्यातील मीच जीव असल्याचा मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भास होतो. म्हणून हे जे वराड आणि वराडणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये जन्मभर भक्ती करतात, पण देह तादात्म्य असलेले जीव बुद्धी आणि जीवदशा आणि त्या जीवदशेमुळे सगुण भक्ती करतात, निर्गुण भक्ती करतात. मात्र त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तो नवरा कोण आहे याची ओळख होत नाही. आता का ओळख होत नाही? भगवंत आणि भगवंताची माया हे अज्ञान आपल्या जीवनामध्ये असल्यामुळं. आता भगवंताची माया कशी आहे? आता महदादी हे माझी माया उतरून या धनंजया मी होई जे हे आया कैसे निये. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, माझी महत्त्ववादी माया पार करून मद्रूप होणे कसे शक्य आहे? कारण का शक्य नाही? कारण ही माया नदी ब्रह्मरूपी कड्यामधून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये लहान लहान पंचमहाभूताचे बुडबुडे उत्पन्न होतात, जी सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काठाबरोबर वाहू लागते. सत्वगुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी महापुराने वाहू लागते. मग नियम रूपी शिहरेची शिहरे वाहून नेते, जिच्यामध्ये द्वेषरूपी बहुरे फार फार असून तिला मत्स्यरूपी वळणे फार फार आहेत. त्यामध्ये प्रमादरूपी मासे तळपतात, तिला प्रपंचरूपी वळणे फार फार असून त्यावर कर्माचा पूर येतो व सुख आणि दुःखरूपी केर कचरा तरळत राहतो. रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात. मग जीवन समुदायाचा फेस एकत्र झालेला दिसतो. मग विषय उर्मीच्या लाटा दिसतात, त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून त्यावर विद्या धन सामर्थ्य मदाच्या उकळ्या येतात. विषय उर्मीच्या लाटा दिसतात, उदय अस्ताचे लोंढे येतात, जन्म मृत्यूचे खळगे पडतात आणि मोह आणि भ्रमरूपी मासे धैर्याने मास गिळतात. मग रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते, त्यामध्ये तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे. पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी सत्य लोकाच्या बुरजावर जाऊन आदळते आणि त्या आघाताने ब्रह्मांडाचे दोंडे कोसळतात. मग या भाऊनदीचं पाणी असं वाहतं, भाऊनदीचे पाणी रगड्या मोठे वडी ते भल्या भल्या पवनाराला उलटून पाडी ते भल्या भल्या पवनाराला उलटून पाडी ते उलट उलट माघर गडिया फिर गोते खासी भरला पूर मायेचा लोंडा वाहून या जासी भरला पूर मायेचा लोंडा वाहून या जासी अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरे ना विद्येचा पूर बाबा वेगी ओसरे ना कल्पना सुसुरीची मिठी सोडिता सुटे ना भाऊनदीचे पाणी रगड्या मोठे वडी ते भल्या भल्या पवनाराला उलटून पाडी ते. आता भल्या भल्या म्हणजे सगुण भक्ती करणारे आणि निर्गुण भक्ती करणारे त्यांच्या जीवनामध्ये हे भले भले आजपर्यंत कुठे गेलेत कसे गेले त्यांचा थांग पत्ता त्यांच्या जीवनामध्ये लागलेला नाही असं आईसाहेब म्हणतात. म्हणून हे जे त्यांच्या जीवनामध्ये देह तादात्म्य असलेली जीवदशा
त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, कारण मी कोण आहे याचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये न झाल्यामुळे, त्यांना त्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख त्यांनी करून न घेतल्यामुळे त्यांना त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. जन्मभर भक्ती करूनही भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याचं कारण काय? कारण माऊलींनी जी पहिल्या चरणामध्ये टेकी हा जो शब्द उच्चारलेला आहे, अत्यंत मौल्यवान, अत्यंत महत्त्वाचा शब्द पहिल्या चरणामध्ये आहे. आणि या टेकी शब्दाभोवतीच, कारण या पहिल्या चरणाचा अर्थ दडलेला आहे. जोपर्यंत हा टेकी शब्द आपल्या जीवनामध्ये कळणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भक्तीच कळणार नाही. असं जरी म्हटलं तरी यामध्ये काही वावगं ठरणार नाही. टेकी जो हा शब्द आहे, हा इंग्रजी शब्द आहे. टेकी म्हणजे तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान हा जर शब्द आध्यात्मिक अर्थाशी जोडला तर त्याचा अर्थ काय होतो? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कारण आपले जे ऋषी मुनी आहेत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेण्यासाठी आंतरिक भौतिक विज्ञानाचा अभ्यास करून सृष्टीच्या नियमाचा व आत्म्याच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आंतरिक अंगाने त्यांच्या जीवनामध्ये अभ्यास करून आमच्या ऋषी मुनींनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा शोध घेतला. मी कोण आहे याचा शोध घेतला. ज्यांनी स्वतःच्या स्वरूपाला ओळखिलं त्यालाच टेकी म्हणतात. म्हणून आजच्या कलियुगामध्ये, कारण आम्ही आमच्या स्वतःच्या स्वरूपाला ओळखायलाच तयार नाही. अध्यात्म म्हणजे काय? आम्ही बाहेरच पाहिलो, भगवंत बाहेर नाही, भगवंत आपल्या आत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधन हे बुडविले. कारण जे साधन ऋषी मुनींनी सांगितले होते ते साधन या जगामध्ये राहिलेले नाहीत. म्हणून आपण भक्ती करतो, सगुण भक्ती करतो, निर्गुण भक्ती करतो, मात्र आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे हे जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती होणारच नाही. म्हणून मी होणे नाही तया मीच आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. माऊली सांगतात, जोपर्यंत मी आहे, मी म्हणजे मीचा अहंकार आहे, तोपर्यंत भजन, कीर्तन, पूजा पाठ, कीर्तन, वारी हे काहीच तुमच्या जीवनामध्ये होत नाही. भक्तीच होत नाही जोपर्यंत मीचा अहंकार जात नाही. आणि हा मीचा अहंकार तर, कारण थोडंही ज्ञान आलं की हा मीचा अहंकार आपल्याला पैज लावून मारतो. नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण थोडंही ज्ञान आलं की हा अहंकार पैज देऊन आपल्याला मारतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा अहंकार जाणं अत्यंत कठीण आहे. पै भक्ती एकिमी जाणे, तेथे सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पावुने भलतया. कारण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, भक्ती म्हणजे काय, भक्ती कशाला म्हटलं जातं, मी कोणत्या भावानं भक्ताला प्रसन्न होतो, भगवान स्वतःच्या मुखामधून सांगतात. कारण भगवान सांगतात की अंतःकरणामध्ये त्या भक्ताचा भाव कसा आहे, तो साधक गरीब आहे, श्रीमंत आहे, तो लहान आहे, मोठा आहे, असं मी काहीच पाहित ना. कारण त्याची जशी भावाची मेजवानी आहे, त्या भावाच्या मेजवानीप्रमाणे मी त्याच्या कारण घरी हजर राहतो, असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात. तेच माऊली इथं सांगतात. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये भाव कसा आहे, अंतरीची घेतो जोडी, पाये जोडी भावाची, देव सोयरा दिनाचा, तुका म्हणे जे विसवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. कारण तुम्हाला देव सोयरा करायचा आहे,
तुम्हाला देव सोयरा तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी अंतरीची घेतो गोडी. अंतकरणातली तो गोडी भगवंत पाहत असतो आणि त्याच्याबरोबर भाव पाहत असतो. त्यावेळेस देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, असा देव सोयरा दिनाचा आहे. म्हणून त्या गवळ्याचं उष्ट भगवंतानं खाल्लं. का खाल्लं? त्या गवळ्याचा भाव त्यांच्या जीवनामध्ये तसा होता. कारण मीचा अहंकार ब्रह्मदेवाला त्याच्या जीवनामध्ये गेलेला नाही. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला मीचा अहंकार जावा. गवळी याची पोरे वाकुल्या दाविती क्रोधावला चित्ती ब्रह्मदेव. कारण गवळ्याचे पोरं वाकुल्या दाविती. एक वेळेस काय झालं, कारण ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये, कारण जन्म झाल्यानंतर ते म्हणजे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण गायी राखत असताना त्यांच्या जीवनामध्ये, कारण एक वेळेस मग ते गायी राखत असताना हे गवळी गोपाळ त्यांच्यासोबत राहायचे. ब्रह्मदेव तिथून जाऊ लागते आणि जात असताना मग त्या गवळ्याच्या पोराने वाकडं दाखविलं. आता ब्रह्मदेवाला राग आला, तर तो सृष्टीचा मालक आहे. त्या पोराली उचललं, ते गायी उचलल्या. कृष्ण आमची सुटका कर म्हणाले, घेऊन गेला ब्रह्मदेव, कारण त्या सर्व गवळ्याच्या पोराला. आता भगवंताला लक्षात आलं, माझा पुत्र आहे, तो माझं सामर्थ्य पाहत आहे. 8 दिवस तिकडंच ठुले. पुन्हा पाहिलं की कसंच काय खालून निरोप नाही. तुमचा श्रीकृष्ण वाचव मला, त्यानं काय सोडवलं का तुमच्यापासून, असा ब्रह्मदेव त्या पोराला म्हणू लागला. त्यानंतर पुन्हा 8 दिवसाला आले, तर ते गवळेचे पोरं अजून तसेच पोरं, तसेच गाई तिथं तसेच, पुन्हा परत अजून ब्रह्मदेवाला वाकडं दावलेले आहेत. पुन्हा अजून ब्रह्मदेवानं त्यांना घातलं, वरी नेलं. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर अजून दुसऱ्या दिवशी पोरं तसे तेच पोरं निर्माण झाले, तेच गायी वाकडं दावायला सुरू केले. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या लक्षामध्ये आलं की भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक आहे. कारण मीच जगाची निर्मिती करतो, माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं कोणी निर्मिती करू शकत नाही. हा अहंकार जर ब्रह्मदेवाच्या जीवनामधला जात नसेल तर आपल्या जीवनामधला हा अहंकार जाणार आहे का? म्हणून माऊलीजी सांगतात, हे वराड आणि वराडणी ध्येय तादात्म्य असलेली जीवदशा याने सगुण भक्ती कर द्या, निर्गुण भक्ती करू द्या, जन्मभर जरी भक्ती केली तरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नवरा कळतच नाही, असं स्पष्ट ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आपण इथंच थांबू, भाग 1 करू. आता भाग 2 मध्ये उर्वरित राहिलेल्या चरणावर माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन. हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा माऊलीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.